नमस्कार मंडळी. एक साधा प्रश्न आहे. शिकणं म्हणजे फक्त पाठांतर करणं की त्या पलीकडेही काहीतरी आहे? आज आपण याच त्या पलीकडच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आपण बोधनिक अध्ययनाच्या जगात शिरणार आहोत. एक असा विचार जो आपल्या शिकण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलू शकतो. आपल्यापैकी अनेकांना काय वाटतं की शिकणं म्हणजे काय? तर फक्त माहिती लक्षात ठेवणं, बरोबर? पण विचार करा, जर शिकण्याचा खरा अर्थ समजून घेणं असेल तर? इथेच अगदी याच प्रश्नावर बोधनिक अध्ययनाची संकल्पना समोर येते. मग हे बोधनिक अध्ययन म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर याला आपल्या मेंदूची एक स्मार्ट फायलिंग सिस्टीम म्हणता येईल. म्हणजे कसं, इथे फक्त माहिती आत ढकलण्यावर जोर नाहीये, तर ती माहिती कशी व्यवस्थित लावायची, तिच्यातले संबंध कसे जोडायचे आणि ती खऱ्या अर्थाने म्हणजे अगदी मुळापासून कशी समजून घ्यायची यावर भर असतो. हे म्हणजे फक्त नवीन फाईल सेव्ह करत राहणं नाही, तर आपलं अख्खं मेंटल सॉफ्टवेअरच अपग्रेड करण्यासारखं आहे, नाही का? तर मग ही जी बोधनिक अध्ययनाची संकल्पना आहे ना, ती 4 मोठ्या विचारांवर म्हणजे 4 आधारस्तंभांवर उभी आहे. चला, आता एक एक करून हे आधारस्तंभ बघूया आणि समजावून घेऊया की हे सगळं एकत्र येऊन काम कसं करतं. सगळ्यात पहिला आधारस्तंभ आहे गेस्टॉल्ट सिद्धांत. आता एक कल्पना करा, आपण एक जिक्सॉ पझल सोडवतोय. आपण काय करतो? फक्त त्या सुट्या तुकड्यांकडे बघत बसतो का? नाही. ते तुकडे एकत्र आल्यावर एक मोठं संपूर्ण चित्र कसं तयार होतं यावर आपलं लक्ष असतं, बरोबर? शिकण्याचं पण अगदी तसंच आहे. फक्त वेगवेगळी माहिती लक्षात ठेवणं महत्वाचं नाही, तर ती सगळी माहिती एकत्र येऊन एक पूर्ण चित्र कसं तयार होतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. वोल्फगँग कोहलर यांनी हेच तर दाखवून दिलं होतं. त्यांच्या प्रयोगात चिंपांझी केळी मिळवण्यासाठी काय करत होते? खोक्यांवर खोकी रचत होते. पण ते काही अंधाधुंद प्रयत्न नव्हते करत. त्यांना अचानक एका क्षणात काहीतरी सुचलं. तोच तो अरे वा किंवा ज्याला आपण आहा मोमेंट म्हणतो तो क्षण, जिथे सगळं चित्र एकदम स्पष्ट झालं. हेच तर आहे बोधनिक अध्ययन. आता दुसरा आधारस्तंभ तो दिलाय जीन पियाजे यांनी. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की लहान मुलं म्हणजे काही मोठ्या माणसांच्या छोट्या प्रती नाहीत. त्यांचा मेंदू टप्प्याटप्प्याने विकसित होतो आणि त्यामुळे त्यांच्या शिकण्याची पद्धतही वयानुसार बदलत जाते. पियाजे यांनी याचे 4 मुख्य टप्पे सांगितले. सगळ्यात पहिला संवेदकारक, म्हणजे जिथे अगदी लहान मुलं स्पर्श करून आणि हालचाल करून जग शिकतात, नाही का? प्रत्येक खेळणं तोंडात घालतात तसं. आणि मग शेवटचा टप्पा येतो औपचारिक संक्रियात्मक, जिथे किशोरवयीन मुलं न्याय म्हणजे काय किंवा गणितातलं एखादं अवघड सूत्र अशा अमूर्त कल्पनांबद्दल विचार करू लागतात. यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे की शिकवण्याची पद्धत मुलांच्या विकासाच्या त्या त्या टप्प्याशी जुळणारी असायला हवी. तिसरा आधारस्तंभ आहे जेरोम ब्रुनर यांचा आणि त्यांनी मांडली आहे शोध आधारित अध्ययनाची कल्पना. हे माहितीये कसं आहे? अगदी एखाद्या डिटेक्टिव्हसारखं. जेव्हा आपल्याला रेडीमेड माहिती मिळत नाही, पण आपण स्वतः पुरावे गोळा करतो, धागेदोरे जोडतो, तेव्हा ती केस आपल्या कायम लक्षात राहते, बरोबर? हेच ते सक्रियपणे स्वतः करून शिकणं. ब्रुनर यांच्या मते आपण 3 टप्प्यांतून शिकतो. बघा हां, सुरुवात होते कृतीतून, म्हणजे प्रत्यक्ष सायकल चालवायला शिकणं. मग येतो दुसरा टप्पा, चित्रांमधून शिकण्याचा, म्हणजे सायकलचं चित्र किंवा आकृती बघून ती समजून घेणं. आणि शेवटी आपण शिकतो चिन्हांमधून, म्हणजे सायकल हा शब्द वाचून त्याचा अर्थ समजून घेणं. पाहिलं? हा कृतीकडून थेट अमूर्त विचारांकडे होणारा एक प्रवास आहे. आणि आता चौथा आणि शेवटचा आधारस्तंभ, लेव व्यगॉस्की. त्यांनी आपल्याला एक साधी पण खूप महत्वाची गोष्ट सांगितली की कोणीही एकटं शिकत नाही. शिकणं हा एक सांघिक खेळ आहे, एक टीम स्पोर्ट आहे. कधीतरी असं झालंय का की मित्रांसोबत अभ्यास केल्यावर किंवा शिक्षकांशी बोलल्यावर एखादा विषय जास्त चांगला समजला? बस हाच व्यगॉस्की यांचा विचार आहे. वॅगॉस्की यांनी यासाठी 2 खूप छान संकल्पना दिल्या. पहिली आहे समीपस्थ विकास क्षेत्र, म्हणजे शिकण्यातला तो स्वीट स्पॉट, जिथे थोडीशी मदत मिळाली की अवघड गोष्टही शिकता येते. आणि ही जी थोडीशी मदत आहे ना, तिलाच ते आधार रचना म्हणतात. अगदी सोपं उदाहरण म्हणजे सायकल शिकताना लावलेली सपोर्टिंग व्हील्स. जोपर्यंत आपल्याला जमत नाही तोपर्यंत आधार मिळतो आणि एकदा जमायला लागलं की तो आधार काढून घेतला जातो. हे आहे मार्गदर्शनातून होणाऱ्या विकासाचं उत्तम उदाहरण. ठीक आहे, तर आपण हे 4ही सिद्धांत बघितले. मग या सगळ्यांमधून बोधनिक अध्ययनाला नक्की काय वेगळं ठरवतं? ओके, तर मग काय आहेत याची वैशिष्ट्ये? सगळ्यात पहिलं,
हे आपल्या मानसिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करतं, म्हणजे आपण कसा विचार करतो यावर. दुसरं, इथे पाठांतरापेक्षा सखोल समजण्याला जास्त महत्त्व आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे ज्ञानाचं हस्तांतरण शक्य करतं. म्हणजे काय? तर वर्गात शिकलेलं बीजगणित प्रत्यक्ष आयुष्यातली एखादी इंजिनिअरिंगची समस्या सोडवण्यासाठी वापरता येणं. पण यासाठी एक अट आहे. सक्रिय सहभाग लागतो. हा काही फक्त बघत बसण्याचा खेळ नाहीये. चला, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय. पण याचा शिक्षणात काय उपयोग? हे इतकं महत्वाचं काय आहे? वर्गात ह्याचा काय परिणाम होतो? तर विद्यार्थी फक्त उत्तरं मागत बसत नाहीत, तर त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. ते उत्तम समस्या निवारक बनतात. आणि सर्वात महत्त्वाचं, ते शिकलेलं ज्ञान खऱ्या जगात कसं वापरायचं हे त्यांना कळतं. यातून असे शिकणारे तयार होतात जे कोणत्याही आव्हानासाठी सज्ज असतात, केवळ परीक्षेसाठी नाही. अर्थात कोणतीही पद्धत 100% परिपूर्ण नसते. तशाच या पद्धतीलाही काही मर्यादा आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने शिकतो. त्यामुळे एकच पद्धत सगळ्यांसाठी सारखीच लागू होत नाही. दुसरं, याला वेळ लागतो. खोलवर समजून घ्यायला वेळ तर लागणारच ना, ते काही एका रात्रीत होत नाही. आणि तिसरं म्हणजे यासाठी एका उत्तम शिक्षकाची गरज असते, जो फक्त माहिती देणार नाही, तर शिकण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करेल. तर मग आपण यातून काय शिकलो? बोधनिक अध्ययन म्हणजे माहितीचा चालता बोलता ज्ञानकोश बनणं नाही. उलट हे आपल्याला एक डिटेक्टिव्ह, एक विश्लेषक आणि एक प्रॉब्लेम सॉल्व्हर बनण्याचे प्रशिक्षण देतं. सोप्या शब्दात सांगायचं तर हे आपल्याला काय विचार करायचा यापेक्षा कसा विचार करायचा हे शिकवतं. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आता ही प्रक्रिया समजल्यावर आपल्या स्वतःच्या शिकण्याच्या पद्धतीत असा कोणता एक छोटासा बदल करता येईल, ज्यामुळे शिकणं अधिक अर्थपूर्ण, अधिक प्रभावी बनेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?